गाला गाला बोला कापरेश्वर महाराज बोला कापरेश्वर महाराज की कापरेश्वराच्या मंदिरात सगळ्यांचे स्वागत करता. शाळापूर सर्वणाला एक मोठे आंदोलन चालू असा आणि ताजो एक सुवाळो म्हणून आज जवळजवळ कितलेशेच नादू साधू हांगा उपस्थित आसात आणि तांची आता फेरी जावपाची आसा. म्हणजे त्या बोडगेश्वरा कडेन वचून आता कापरेश्वरा कडेन मागीर हांगा बायणिणीक आणि ताच्या नंतर मागीर कटमगड दादा कडेन एक मोठी फेरी जातली. सांगपाचें इतलेंच औचित आसा की तुमी पळयलें आसतलें की कापरेश्वर महाराजाक हांगा कसो निकाल कित्याक म्हणल्यार आमकां एक मोठे व्हडले बंड करचें पडलें, मोठे एक आंदोलन करचें पडलें आणि म्हणून आज पळयता कापरेश्वर साक्षात हांगा उपस्थित आसा. तुमकां सांगपाचें म्हणल्यार इतलेंच भावांनो आनी भयणांनो की ज्या तरेन आतां हो सरकार आमकां काबार करपाक सोदता, आमचें कितें आसा जल जंगल जमीन जे पळय आसा तें सोंपोवपाक सोदता, त्या खातीर सगळे आज लोक उठल्यात. त्या खातीर हांव सगळे कडेन विनवणी मागता एक खापरेश्वराच्या पांया कडेन की बाबा तुमी जागे दयात. आतां खूब आतां कळाव जाल्लो आसा. आतां समज म्हणून तूं आमी जे पळय भारतीय जनता पार्टीच्या सरकाराक समज म्हणून तूं काबार करिना तो पर्यंत आमकां सूख दाखपाचें ना. आज इतली भयंकर परिस्थिती आहा की लोक सगळे तळागाळांतले जवळ 100 दीस कित्याक म्हणल्यार आंदोलनाक बसल्यात. ते म्हणटात की लोधा प्रोजेक्ट जो आसा तो स्क्रॅप करात, पूण सरकार कित्याक काय म्हणल्यार अजिबात आयकुपाक तयार ना, कोणाचे कानार मनार घेवपाक तयार ना. तुम्ही पळयलें की जंतर मंतर सुद्धा लोक वचून आयले तरी सुद्धा हे लोक हे कसले सरकार आमकां समजना. हे सरकाराक कितें येवचें ना तेंय आमकां समजना. आतां लोकांचो सगळो कितें आसा संयम काबार जाला. सगळे लोक ह्या सरकाराक वाजेल्यात आणि सरकाराक एक चेतावणी दिता हे नागा साधू जे पळय आयल्यात तुमचो विध्वंस करपाक आयले आतां हांगा. कित्याक लोकांनी आतां पळयलें पळयलें ओपोजिशनाक पळयलें, ओपोजिशनाचे बरोबर जे लोक ते पळयले. अरे सगळे एक्टिविस्ट जेन्ना एकठांय जाता तुमकां सांगतात की बाबा तुमी एक येयात, एक संघ जायात आणि खंय तरी भारतीय जनता पार्टीचो विध्वंस करात. तरी तुमी कित्याक म्हणल्यार आज आमी पळयलें सकाळी तुमकां बाबान एक मोठें आव्हान केल्लें की बाबा तुमी थंय सरवणा येयात, कारापुरा येयात, ते झेंडावंदन जावपाचें आसलें. पूण आमी पळयलें की थंय कोणूच नासलो. त्या खातीर आमकां एक विचार करचो पडटा की बाबा आतां मुखार खंयचें कितें करपाचें तें. त्या खातीर आमी आतां सगळें कितें आसा देवाचें सोंपयलां, नागू साधू संतांचें सोंपयलां. आमी आमचे जे दैवत आसा, आमचे जे वेगवेगळे देवी आसात, सायबिणी आसात, जे कोण आमी वेगळे आमचे धर्माचे लोक आसात त्या लोकांनी आज उठपाक जाय आणि सांगपाक जाय लोकांक की बाबा रे हे सरकार आहा तुमचे कोणाचें आयकुपाक तयार ना, तुमी सगळ्यांनी एकठांय येवपाक जाय. हो विध्वंस सोबत चलयला जल जंगल जमिनीचो सगळे आमचे जे पर्यावरण आसा ते काबार करपाक हे लोकांनी सगळ्यांनी कितें म्हणल्यार विडो उचलला. ताजेर समजून तूं मात करतलो जाल्यार आख्ख्या गोंयच्या लोकांक आव्हान करता की बाबा रे तुमी हे झेंडा सकयल येयात. साधू संत तुमच्या आतां कित्याक रक्षणा खातीर कितल्या पयस साकून आयल्यात. कारण कितें की बाबा ह्या सरकाराचेर आतां जायना, ओपोजिशनाच्यान जायना, कोणाच्यान जायना. जाल्यार खंय तरी आमी सगळे मेळून साधू संतांच्या पांया कडेन येवया आणि एक संघ रावन ह्या भारतीय जनता पार्टीचो बिमोड करया आनी तांकां धडक. कापरेश्वर महाराज की, कापरेश्वर महाराज की, कापरेश्वर महाराज की, कापरेश्वर महाराज की. हिंदू म्हणून सांगपी आणि हिंदू म्हणून चलोवपी सरकार भारतीय सरकाराच्या अंडर हांगा नागा साधूक भायर सरचे पडले. नागा साधूक म्हणचे पडले की आपल्याक जळोवन दिल्यार चलता पूण आपूण गांव राखले शिवाय ओगी रावचो ना. म्हणल्यार ह्या हेतून कळून येता की हिंदूचे राष्ट्र म्हणटाले हे सरकार त्या हेतून हिंदू अस्वस्थ आसात, त्या हेतून नागा साधू रस्त्यार आसात. म्हणल्यार आज हेतून कळून येतात की हे हिंदूंक लागून ना, हे फक्त अदानी अंबानी हेंका लागून आसात. डीएलएफ लोडा भुतानी हेंका लागून आसात, बिल्डरांक लागून आसात, पैशांक लागून आसात.
आणि आज एकूच गजाल सांगूंक सोदतात, काप्रेश्वर देव हो ह्याच स्थळार आशिल्लो, इतल्याच हेजेर आशिल्लो आणि इतल्याच हेजे फाटी ना फुडें ना इतल्याच जाग्याचेर आशिल्लो, जाल्यार हो मोद जो आहा पळय चीफ मिनिस्टर प्रमोद सावंताक कसलो आसलो की ताणें हांगासरल्यान हालयलो. आदल्या दिसा हांगासर नागा बाबा आणि आमी एक्टिविस्ट आसा हांगासर सगळे जाण बशिल्ले हवन घालून रातच्या 4-5 पर्यंत आमी हवन घातले, आमची भक्ती केली. हांव केन्ना बसनाशिल्लो हवनाक, पयले फावटी हवनाक बशिल्लो हांव. अक्षरशः तुमकां सांगतात, पिपळाचे हांगासर व्हडलेशे झाड आशिल्ले, ते झाडांतल्यान पावस काय नाशिल्लो, उदक पडटाले, रडटाले ते झाड उपदेता म्हणून. आणि ह्याच मनशांनी 5 सुमार सकाळच्या आयतारा त्याचो दीस आशिवार ताका उमटून काडलो, ताका उखल्लो आणि त्याच दिसा ताका उखल्लो आणि भायले कोण येवन शवाळे घेवन आणि कितें घेवन येवन सगळे लोक हांगासर आशिल्ले. पण एक गजाल सांगूंक सोदतात, काप्रेश्वराक ज्या मनशान ऑर्डर दिल्ली हात घालपाची ताच्या बायलेचो हात मोडलो एक्सिडेंटान. वो पावर या काप्रेश्वर देवाचो महाराज की. काप्रेश्वर देव एकाच जाग्यार बसतात आणि शिमो आहा पळय ह्यो देवाच्यो शिमो देवान डिसायड केला की टीसीपी मिनिस्टरान करून ना आणि खंयच्या साधवानूय करून ना. लक्षात घ्या, स्वामीनी करून ना. हांगासर आमकां एक गजाल आमी सांगूंक सोदतात, हांगा थोडे जाण म्हणटात नागा बाबा मैं हिंदी में बात करता हूँ क्योंकि आप लोगों को भी पता चलना चाहिए इधर का स्वामी क्या बोलता है. ये बोल रहा है कि जैसे जैसे डेवलपमेंट बढ़ता है वैसे भगवान का सीमा भी बढ़ता है. ये किसने बताया? ये इनको बताने की जरूरत है. भगवान ने अपना सीम जो है अपने सीम उसने डिसाइड किया है. और आज यहाँ पे जो स्वामी बीजेपी को प्रमोट कर रहा है उसका कहना अलग ही रहता है. यहाँ पे तो एकूच सांगूंक सोदता, तुम्ही लोकांकडे फकाणां करात पण तुम्ही देवांकडे फकाणां करनाकात, या राखणदारांकडे फकाणां करनाकात. कित्याक आज जेन्ना शेणलेल्या मनशांक घराकडे पावपी वो गोंयचे राखणदार, शेणलेल्या मनशांक घराकडे पावपी हे गोंयचे राखणदार. आणि एक लास्ट विनंती करतात, हात मोडलो ताका लागून डिसिजन घेतले, काप्रेश्वराक हाडलेलो आसलेलो थंयसरूच तुमी दवरलो. आता फुडें कितें मोडपाक जाय हे तुमी चिंतात. आयचे एकूच झेंडा वयर काडलो आणि कितें घडलें हे तुमकां सगळ्यांक खबर आसा. पण माझी विनंती एकूच आसा, सगळ्या आमदारांक सांगतात, जेन्ना हे तुमी कितें करपाचें स्टँड घेता पळय 39 हे आणि आनी कितें तेन्ना भुरग्यांक फुडल्यान दवरात. एका सायडीन भुरग्यांक पळयात आणि दुसरे सायडीन शिमेवयल्या राखणदाराक पळयात. जर तुमकां भुरग्यांची फ्युचर काबार जाल्लो जाय जाल्यार तुमकां जाय ते करात. कित्याक ह्या फावटी या शिमेवयल्या राखणदार प्रत्येक गोंयकारांच्या फाटल्यान आसतले. देव बरें करूं तुमकां सगळ्यांक. नतमस्तक जावन आयला आणि सगळ्या गोंयकारांकडे मागता, देव देवस्की सांबाळपाचे काम आमगेले हिंदूंचे आणि हिंदूंचे नाव घेवन जे सरकार स्थापन केले आणि ज्या सरकारान आसा आज ते हिंदूंच्या गळ्यांचे पाय दवरपाक लागल्या. तुम्ही मरा पण आम्ही पैसे करपाक पेटल्या असे म्हणणारे हे भारतीय जनता पार्टीचे सरकार. आज चढ उलयनासतना दुसऱ्या जाग्यार वचपाचें आसा. आमकां एकूच मागता, हिंदूनो जायात जागे आणि या भारतीय जनता पार्टीन जे भगवा धारण केला पळय ते फटीकपणाचे, जे खरे भगवा धारक आसा ते आज नागा साधू आमच्या बरोबर आसा. पळयात, हिंदू आणि हिंदूचे रक्षण करणारे नागा साधू हांगा आसा. न्हू ते भारतीय जनता पार्टी. देव काप्रेश्वर महाराज की. एक फूल माता हिंदू लोकांक आणि तेच परी क्रिस्तांव लोकांक. आमी क्रिस्तांव जावन एक राखणदार म्हणल्यार आमी बिलीव जाताय. कित्याक गांव गांवांनी राखणदार आसता आणि गांव गांवांनी जो राखणदार आसता तो शिमेवयर आसता आणि तो शिमेवयर राखणदार आमकां क्रिस्तांव
आमगेले पुर्वजांनी सगळ्यांनी सांगलो चोय बाय हिंगा राखणदार आसता हिंगा मेड करप ना हिंग तेका कितें गाडी मारप ना हिंग तेगेलो लुकार म्हणतो समीर तेगे लुकार म्हूण आमगे न्हू ओ आम माग कोताय तो न्हू तेगे लुकार आनी तेगे लुगराचे तो आसत म्हूण आनी तेका थिंगाचो आलोयलो जेन्ना हिंगा काब्रेश्वर राखणदाराक हिंगासोन काडटाली तेजो हांवूय हिंग येयल्ले आता हिंगा तेगे लुगरा वयलो काण तेका दुसकोडेन गायलो आनी देवान कितकोन दाखोवपा आहा तें दाखयलें राखणदारान तेका दाखयलें कितें दाखोवपा आहा तें आनी हेज्या मुखारूय समजता हेच बीजेपी सरकार जायते भोगपा आहा आनी हे शिराप लोकांक गेले आमगे न्हू देव दाखयता कोत्याच मापान तांकां बरो पडटा आनी हेज्या मुखार हेच बीजेपी सरकाराक जायते भोगूं पडटलें कित्याक तेका थिंगाचो हिंगा लयलो आहा ओडा झाड देखून कान उडयले आजूय आहा ते ओडा झाड हिंदू मुठाय तुमी आज हिंदूआंक गेले जे कितें आहा तें तुम राखपा जाय जे आमी राखपा जाय जाल्यार गोंयकार हुंय हाय गोंयकारां उल मात आज तुमी भायर सरपा गरज हे जागे राखणदारा गेले जेशको हाय ते दवरपा गरज आनी इतलेय जाणांक आज जे मुठाय आमी हिंदूपण राखपा जाय म्हूण तेंकूल मात आज भायर येयाय हे तुमगेले जागे आमगेले जागे राखोन दवरया थँक्यू काब्रेश्वर महाराज की